तर या ठिकाणी आजच्या या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस आपण पाहतायत सेवन स्टार ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आजच्या दिवसातील पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते। लगातार जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर हुसू लोंढाळ यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज। चला सामना सुरू करायचा आहे। पहिले षटक या ठिकाणी हाताळण्याकरिता विशाल दिनकर याची वर्णी लावली जाते। इथून विशाल कशा प्रकारची गोलंदाजी हाताळेल बघूया। स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज मुन्ना अन्सारी, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल रजा। आज मात्र या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस, मेगा फायनलचा दिवस। थोड्याच वेळात आमच्या समोर जोडले जातील द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थात एक मधुरमय असा आवाज अक्षय पांडव सर। षटकातील पहिला चेंडू राईट आर्म द विकेटचा मारा, फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पाठवून दिले डिक्लेअर झोन मध्ये। त्या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल, एकच धाव मिळेल। या एकेरी धावीनिशी संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल। धाव फलक 0 वरनं पुढे 1 या धावसंख्येवर। यावेळी मात्र चेंडूला उडावला आणि सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना। इट्स आउट ऑफ द पार्क, मोठा फटका, षटकार 6। क्रिकेटचा महासंग्राम उचलक्या वडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी। दासोबुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। तर या षटकाराकरिता हुसू लोंढाळ यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचे कॅश प्राइज। एकंदरीत जर 3 षटकार मारले तर मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज। 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल बिनबाद 7। यावेळी मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते आणि इथे मात्र पंचांचे बोट आकाशाकडे। पहिल्या विकेटचा पतन, पहिला लागलेला हादरा एआय स्पोर्ट या संघाला, या कमांडीचा। क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी। दासोबुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। तर मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाला आणि बरोबर चेंडू मात्र प्लम मध्ये जाऊन आदळला गेला। त्या अनुषंगाने जर बघितलं तर पंचांनी मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं। या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्याकरिता फरमान भुरे येतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता संपूर्ण चेंडू व्यवस्था पुरवली गेली आहे। यावेळी मात्र आल्या पावली दांडी 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 गुल, या कमांडीचं। क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी। दासोबुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। शेवटचा दुपणे सामने आयोजित केल्यात उचलक्या वडवली मध्ये, शेवटचा दुपणे सामने आयोजित केल्यात उचलक्या वडवली मध्ये, शेवटचा दुपणे। तर आले आले मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज फरमान याच्या माध्यमातून। त्या ठिकाणी यष्ट्या वाकवल्या गेल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं। दुसऱ्या विकेटचं इथून पतन होत आहे। नवीन फलंदाज आपण पाहतायत इबादी आला। धावफलक स्थिरावले गेले फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवर। एक मोठा फटका जरूर आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं गोलंदाज विशाल याच्याकडनं।
आतापर्यंत या षटकातील पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धावफलक स्थिरावले गेले फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज इबाद. यावेळी मात्र आल्या आल्या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथे मात्र पंचांचे बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. इथे मात्र हॅट्रिक होतीये. काय गोलंदाजी केली जातीये या कमांडीचं. महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवेच्या रूपने सामने आयोजित केल्यात उचलक्या वडवली. या ठिकाणी प्रशंसा केली तेवढी कमी या गोलंदाजाची, कारण विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाते. या स्पर्धेची मला वाटते पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर जाते. गोलंदाजाचं नाव असेल विशाल दिनकर. काय गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 गडी बाद केले जात आहेत. नवीन फलंदाज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहतायत मौफिज याला. इथून मौफिज कशा प्रकारची फलंदाजी करेल बघूया. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू सॉफ्टहँडचा वापर करून खेळून काढला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडूला फील्ड केला जातोय. कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक फक्त आणि फक्त 7. 7 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी या ठिकाणी बाद झालेत. AI स्पोर्ट या संघाचे खूप दयनीय अवस्था केली जाते. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळी करत असताना आपण पाहतात AI स्पोर्ट्स. संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव राजेश सातवी. फरहान सुसे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने VIP डाईज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. फरहानजी सुसे. दरम्यान राजेश सातवी याला आपण पाहतायत पुढील षटक हाताळण्याकरिता वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल रजा. यावेळी मात्र आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू मात्र इनसाइड एज घेऊन खेळपट्टीमध्ये राहतोय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावीपेक्षा जास्ती काही मिळणं अशक्य आहे. धावफलकाचा विचार केला गेला तर अतिशय संत आणि मंद गतीनं 1च्या मदतीनं 1 वडारेल जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल चेंडू फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. या एकेरी धावीची स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते. धावफलक 1च्या मदतीनं 9 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॉलर बॅक डावीचा फटका. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव.
एकेका धावेनं मात्र स्ट्राईक जरूर रोटेट केली जाते, परंतु इथून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये न्यायचं असेल तर मात्र मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. धावफलक दुहेरी फिगर अर्थात 10. यावेळी मात्र फटका बसला, झेलला संधी, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेतला जाईल का? या ठिकाणी आणखीन एका विकेटचा पतन, सुरेश झेल फलंदाज फेल, बॅक टू दी डग आउट. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलक्या पडवली मध्ये, शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलक्या पडवली मध्ये. खरोखर जे गाणं आपण ऐकतायत हे गाणं डायमंड ऑफ वडवली अर्थात तसोबजी भुरे विद्यमान उपसरपंच यांच्याकरिता डेडिकेट केलं गेलंय. यावेळी मात्र आले आले स्टेप आउट केलं गेलंय. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक साई पष्टे येतोय. चित्याच्या चपलाईनं फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. मोशिनजी सेंधू त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आइये पधारिये तशरीफ लाइये. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि साईनाथ पष्टे यांच्याकडनं मात्र थोडंसं फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. किती धावा पंच? एक धाव का? डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. त्या ठिकाणी या फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. दोन धावा, एकंदरीत 2 धावा. खेळाडूच्या त्या ठिकाणी हाताला लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. त्या अनुषंगाने जर बघितलं तर मात्र एकंदरीत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 13. तर या ठिकाणी षटक समाप्तीची उद्घोषणा देखील होती आणि 2 षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 13. अतिशय संत गतीने या धावा जोडल्या जात आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत गोलंदाज गणेश. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल अब्दुल्ला. एक उभरता उभा सितारा वडवली गावचा, त्याच्या माध्यमातून बिलोशी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन राहिलं होतं. अय्यूब भुरे लेजंड क्रिकेटर ऑफ वडवली यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अय्यूबजी भुरे लेजंड क्रिकेटर ऑफ वडवली. दरम्यान गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहताय तर गणेश वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल अब्दुल्ला. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक विशाल दिनकर येईल, फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत रजा. इथून रजायला हात खोळावे लागतील. यावेळी मात्र नो करिता रिव्ह्यू घेतलं गेलंय. आमचे थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत.
इट्स अ नो बॉल. पंचांकडनं इशारा येतोय. यापुढे मी सांगू इच्छितो उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल मस्तक पे दस्तक. आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. षटकार 6. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. चौगुरे साहेबांचं ज्या पद्धतीने मात्र समाचार घेतला जातोय, रजायाच्या बॅटमधनं गगनचुंबी असा षटकार. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फेक येईल तोपर्यंत मला वाटते फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक झपाट्याने वाढलं गेलंय. 22. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. धावफलकाचा विचार केला गेला तर 22. शिवाजी गव्हाळे देखील या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. 7 स्टार ग्रुपचे कमिटी मेंबर आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेश झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगा आउट. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. चौगुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. चौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. जर विचार केला गेला तर या षटकातील पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. नवीन फलंदाज अली. यावेळी मात्र आल्या खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला. झेलला संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन. अली याला मात्र आल्या पावली परतावं लागेल. या कमांडीज क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. चौगुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. चौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. तर तमजीद मुल्ला यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅच करिता बेल्ट आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तमजीद मुल्ला. नवीन फलंदाज अशर. यावेळी मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव असेल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीने 23. इथून जर विचार केला गेला तर 3 षटकांचा खेळ समाप्तीस येतोय. या 3 षटकामध्ये तब्बल 23 धावा उभारल्या जात आहेत. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता बघूया कोणता गोलंदाजी मार्कवर आणला जाईल. इथून जर चांगल्या प्रकारच्या धावा उभारायच्या असतील तर मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल. आपण पाहताय तर 7 स्टार ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. या ठिकाणी या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतायत. या स्पर्धेचा विचार केला गेला तर तब्बल 22 ते 25 मॅन ऑफ द मॅच पारितोषिके या ठिकाणी दिली जात आहेत. आणि मला वाटते संपूर्ण पारगल जिल्हा, त्यानंतर वाडा तालुका असेल, तसेच ठाणे जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये एकमेव अशी स्पर्धा की ज्या ठिकाणी तब्बल 22 ते 25 मॅन ऑफ द मॅचची पारितोषिके दिली जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने या स्पर्धेला मात्र डोक्यावर उचलून ठेवलंय. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी स्टान्सवर एक जुना जाणता असा खेळाडू अरुण पष्टे. स्ट्रायकर यांना फलंदाज असेल रजा.
पहिला चेंडू मात्र आल्या आल्या खरपूर समाचार घेतला जातोय. सजनी चली साजन के ससुराल, मोठा तडाखा, बिग 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 ब्लास्ट, षटकार 6. आपण पाहू शकतायत गोलंदाज अरुण पष्टे याच्यावर, कारण जो चेंडू हाताळला गेला होता त्यावर मात्र मोहर लावली गेली होती षटकाराची. षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढलं जाईल. धावफलक 29-29. यावेळी मात्र महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरना, आउट ऑफ द पार्क, मोठा तडाखा, षटकार 6. इथून जर एखादा षटकार आला तर मात्र हुसूल ओनवाल यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार केले गेलेत. रजा ले रे मजा. अरुण याच्या गोलंदाजीचा मात्र कस काढला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र तिसरा मारण्याच्या नादात फटका बसला. झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि इनफिल्डच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी घेतला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. जो फलंदाज कुठेतरी डोकेदुखी ठरत होता त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय या कमांडीचे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. चौगुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, चौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवाच्या रूपने सामने आयोजित केले. तर धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 35. नवीन फलंदाज अमर. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन रिजन मध्ये त्या ठिकाणी डिक्लेअर झोन असेल. फक्त आणि फक्त एकदा वर्जित केली जाईल. या एकेरी धाविनीची धावफलक 36. आतापर्यंत या षटकातील पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ समाप्तीस होतोय. चांगला कमबॅक केला जाईल गोलंदाज अरुण याच्याकडनं. इथून आपला अनुभव पणाला लावायला लागेल. यावेळी मात्र पुढच्या एकदा चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगल्या पद्धतीचा झेल. आणखीन एका विकेटचं पतन. AI स्पोर्ट या संघाला लागलेला आणखीन एक मोठा हादरा या कमांडीचा. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. चौगुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, चौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवाच्या रूपने जर विचार केला गेला तर खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला गेला होता अमर याच्या माध्यमातून, परंतु प्रॉपर एक्झिक्यूट झालं नाही. मिस टायमिंग राहिला आणि चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी या लॉंग ऑनच्या दिशेमध्ये विशाल दिनकर याच्याकडनं घेतला गेला. नवीन फलंदाज जगदीश उर्फ जग्गा. अंतिम निर्णायक चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल बघूया. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 36. यावेळी मात्र आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मला वाटते बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी एकदा वर्जित केली जाईल. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 37 आणि जिंकण्याकरिता इथून टार्गेट सेट केलं गेलंय ते फक्त आणि फक्त 38. 24 चेंडू आणि 38 धावा. या धावांचा पाठला
30 धावसंख्येचं लक्ष्य ते गाठायचं आहे टीम अन्वी स्पोर्ट्स मुसारने जे अन्वी स्पोर्ट्स मुसारने हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये AI स्पोर्ट्स वडवली ज्यांच्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय आणि 37 धावफलकावर लागल्यात 38चं टार्गेट आहे 38 रन्स रिक्वायर्ड टू विन 38 धावा या विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल आणि ती चांगली मॅच पाहण्याकरता हा प्रेक्षक वर्ग सकाळच्या पहिल्या सत्रापासून इथं उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ज्या संघांना आज खेळण्याकरता प्रवेश दिलाय त्या सर्व संघांनी आपला प्रवेश निश्चित करून खेळण्याकरता सज्ज व्हायचे ACC अंबाडी ते यानंतर इनॅक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल टीम स्टार 11 कडूस त्यानंतर महापोली आणि कोंडले त्यानंतर पडगा आणि अकलोली रायाच्या विरोधात महापोली स्टार आणि तलोली त्यांच्या विरोधामध्ये धानिव अंबाडी आणि स्टार कुडूस दोन्हीही पहिला बॉल इथे मात्र चांगला बॉल समोर मिड ऑफ आणि मिड ऑन होता मात्र त्याला बीट करत असताना बॉल लॉंग ऑन मध्ये आलाय जोपर्यंत रजानं बॉलला उचललं रिटर्न केलं 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या साईनाथ पष्टे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवर एक दुहेरी धावसंख्येचा फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय ओपन करण्याची जबाबदारी साईनं आपल्या खांद्यावर घेतलेली ती पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता अब्दुल्ला तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी अब्दुल्लाच्या वतीनं या ओव्हर मध्ये केली जाईल साईनाथ पष्टे त्यावेळेस मात्र चांगला बॉल आतल्या बाजूच्या कडेला लागताना देहेष्टीला लागला रन तिथे जर आपण पाहिली तर त्या स्टॉप झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या 2 चेंडू नंतर 2 धावा 7 स्टार यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अगदी अप्रतिमतेचं आयोजन नियोजन राहिलंय या स्पर्धेचं अंतिम दिवस BS स्पोर्ट्स BS स्पोर्ट्स वारेट अर्थात प्रथमेश ठाकरे आणि त्याचा संघ गुड्डू आणि त्याची टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल BS स्पोर्ट्स वारेट ती आहे यानंतरच्या मॅच मध्ये कुडूस स्टारच्या विरोधामध्ये इल्लू लोणबाल इथे उपस्थित होत आहेत इल्लू लोणबाल आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे कोकणीचे मशहूर शायर आहेत त्यांचा तो एक शेर खूप प्रसिद्ध आहे ना बोंबील बारा ना सुकटपरी ते इल्लू लोणबाल इथे उपस्थित होत आहेत आपलं स्वागत आहे यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खेळला गेलाय आणि यावेळेस मात्र रजा खूप चांगली फिल्डिंग करतोय चेंडूला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 4 या आकड्यावर 5 वर पहिलं षटक अगदी योग्य तऱ्हेने आणि योग्य टप्प्यावर डिलिव्हर केलं गेलंय शांत केलं गेलंय बॅटर्सला आणि ते शांत करणं महत्वाचं असताना इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सोडून देणं पसंत केलं पंच आमच्याकडे वळतील व्हाईट +1 बाईट्स टोटल 2 धावा या बॉलवर धावफलकावर जोडल्या गेल्या या 2च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना 7 वर 4 चेंडूचा खेळ 7 धावा धावफलकावर आहेत फरमान तिथे
अब्दुल्ला बरोबर थोडीशी बातचीत करत असताना गरजेचं आहे. नवा युवा खेळाडू आहे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, साईनाथ पष्टे. यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेमध्ये आहे, मात्र डिक्लेरेशन झोन आहे. एक धाव त्या डिक्लेअरच्या झोन मध्ये तुम्हाला मिळेल, ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 8 फॉर नो लॉस, 8 धावा. लाईनमन आपण आपली कामगिरी बजावायची आहे. बिहाइंड द विकेट जेव्हा बॉल जाईल तेव्हा लाईनमनला विनंती आहे तिथनं जो बॉल आहे तो आपण मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या धावफलकावर आहेत. पाच चेंडूचा खेळ आणि 8 धावा. शांतता मैदानामध्ये आहे. पूर्वार्धामध्ये ही शांतता आपल्याला पाहायला मिळाली होती. उत्तरार्धामध्ये ही अगदी तीच शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहे. शेवटचा हा बॉल आहे या ओव्हरचा. अब्दुल्ला इथे बॉडी लाईनवर टाकण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर राहिला. पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय अतिरिक्त धावसंख्येचा 9 फॉर नो लॉस. 9 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना स्टार कुडूस जर आपण उपस्थित झाले असेल तर आपण संपर्क साधायचा. टीम स्टार कुडूस नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ तोच समाप्ती. एकेरीस धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग केल्यानंतर 38 ही धावसंख्येचं टार्गेट ठेवलं. त्या 38चा पाठलाग करत असताना टीम अन्वी स्पोर्ट्स मुसारने 9 या आकड्यावर अजूनही विजयाकरता 29 धावा. येणारे 18 बॉल. 3 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. 18 बॉल आणि 29 या धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. ज्येष्ठ समालोचक अडकमोल सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि 9 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. फरमान गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फरमान गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आहे एक चांगलं षटक हाताळण्याची. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करेल, कुठल्या टप्प्यावर इथे मारा करेल आणि रोखण्याचा प्रयत्न तो कशा पद्धतीने केला जाईल. यानंतर टीम BS स्पोर्ट्स वारेट इन ऍक्शन. स्टार 11 कुडूसच्या विरोधामध्ये. स्टार 11 कुडूस जर उपस्थित झाले असतील तर आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर दुहेरी आकडा 10 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. सुरुवात खूप महत्वाची असते आणि इथे सुरुवात तेवढीशी वेगवान ती पाहायला मिळालेली नाही आहे. साई पष्टेला थोडंसं शांत ठेवलंय. विशाल एक दुहेरी धावेच्या फटक्यावर बॅटिंग करताना पाहायला मिळाला. काही एक्स्ट्रा रन त्यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस करण्याचा प्रयत्न मिडल नाहीये. बॉल बॅटच्या खालच्या अंगाला लागल्यानंतर जोपर्यंत तिथे उचलला गेला एक सिंगल धावफलकावर जोडली गेली फ्रंट ऑफ द स्क्वेअर. धावसंख्या 11 या आकड्यावर 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर आहेत.
वाईट चा इशारा इथे येत असताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकार असताना 12 हा आकडा दाफलगावर आहे. पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टंपवर पडला. तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघाला. इथे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या फरमान मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 चेंडूचा खेळ. अन्वी स्पोर्ट्स मुसारणे आणि वडवली यांच्यामध्ये AI स्पोर्ट्स वडवली हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल फरमान. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. इथे झेल कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम अन्वी स्पोर्ट्स मुसारनेला. फलंदाज विशाल त्याला माघारी परतावं लागेल. विशालच्या पारीचं अंत. विकेटचं पतन खेळाडू बाद. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. गुरे साहेबांचं नाव सरपंचाचं नाव. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवेच्या रूपने सामने डीजे थँक्यू. चला टीम BS स्पोर्ट्स वारेट आणि स्टार 11 कुडूस आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. BS स्पोर्ट्स वारेट आणि स्टार 11 कुडूस या दोन टीम मध्ये यानंतरची नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. स्टार कुडूस चे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आणि BS स्पोर्ट्स वारेट आपण ही संपर्क साधायचा आहे. आज तगड्या लढती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र टॉस केलं होतं. चेंडूला गुडलिन स्पॉटच्या परिसराचा वापर केला होता आणि फायदा मिळाला. त्यामध्ये थोडंसं फिंगर सुद्धा रोल केले होते बॉलवर. गुणवत्तापूर्ण चेंडू असं म्हणू शकतो आपण फरमानकडनं यावेळेस पाहायला मिळाला. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज फरमानपुरे. समोर राजेश सातवी उभा आहे. यावेळेस मात्र राजेशनं फटका चांगला खेळलाय. तिथे रजा प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळाला. मात्र त्याच्या या प्रयत्नांना यश येत नाहीये. बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामधनं सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. गुरे साहेबांचं नाव सरपंचाचं नाव. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवेच्या रूपने सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. सेवेच्या रूपने सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. अगदी तसो भुरे यांच्यावर असलेलं प्रेम या गाण्यामधनं तुम्हाला ऐकायला मिळेल. एका रात्रीत हे गाणं बनवलं गेलंय. तसो भुरे यांच्यावरच्या प्रेमाखातीर अरमान यांनी हे गाणं बनवलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16 या आकड्यावर. विजया करता येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. धावफलक 16 वर आहे. 38 टू विन आहे. एक वाईड आहे. 16.
नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जग्गू, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं गेलंय. बघूया जग्गू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तसं तर भारतीय चित्रपट सृष्टीत जग्गू दादा हे नाव खूप फेमस राहिलंय. हा जग्गू, वाह वाह, चांगला बॉल आहे. साईनाथ पष्टेच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं आणि बॅटच्या रेंज पासून दूर ठेवताना बाहेर काढलं. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. कट केलं. थोडंसं पदालालित्य गरजेचं होतं. पायांची हालचाल जर इथे झाली असती तर निश्चित हा बॉल त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता. चला, मला वाटतं वारेटचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. BS वारेटचे स्टार 11 कुडूस, स्टार कुडूस अडकमोल सर आपल्यासोबत आहेत, जे टॉस बॉक्स मध्ये असतील. स्टार कुडूस आणि BS स्पोर्ट्स वारेट यांच्यामध्ये मॅच होईल. या दरम्यान साईनाथ पष्टे, त्याची जी ओळख आहे तो दमदार तडाखा इथे त्याच्या बॅटमधनं आलाय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवनच्या दुपणी सामने षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक करणारा बॉल, एक षटकार त्याच्या पुढे मागे डॉट. त्यामुळे त्या षटकाराला कव्हरअप करण्याचं काम जरूर केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 22 या आकड्यावर. अजूनही दूरचा प्रवास जरूर आहे. साईनाथला चांगली बॅटिंग करून ह्या धावसंख्येला धावफलकावर लावता येईल तेवढी गुणवत्ता साईनाथ मध्ये आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल अतिरिक्त बाहेर निघाला. हा बॉल वाईड म्हणून करार केला जाईल. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 23-23. पुन्हा एकदा दिशा भरकटली, लाईन भरकटली, दिशा खराब तर मग गोलंदाजीची दशा खराब. इथे ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त बाहेर निघाला, वाईड म्हणून करार केलं गेलं. हॅलो 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 चांगला बॉल, 2 वाईड टाकले असतील. मात्र त्यानंतर एक चेंडू जर आपण पाहिलं तर तो विकेटच्या मागे गेलाय. हॅलो हॅलो. क्रिकेट विश्वामधला ग्रामीण भागातला स्टार खेळाडू प्रथमेश ठाकरे यांचं आगमन झालेले. त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने, या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आयोजक, प्रायोजक, वन मॅन शो 7 स्टारचे प्रोप्रायटर अरमान सुसे यांची विनंती आहे की प्रथमेश ठाकरे या खेळाडूने कृपया या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथमेश ठाकरे. गुड्डू, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावर यायचंय. मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. आपल्या खरं तर या विभागाचं नाव संपूर्ण भारतभरामध्ये किंवा अखाती देशांपर्यंत ज्या खेळाडूने नेलं, इथे विकेट आली आहे, तो प्रथमेश ठाकरे. गुड्डू इथे आलाय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कालच वसई विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये टीम 94 कामन या संघाचा ॲज अ आयकॉन खेळताना त्याने 2 अर्धशतकं झळकवली. तो प्रथमेश ठाकरे इथे या मैदानावर उपस्थित झालाय. गुड्डू, आपलं स्वागत आहे. ऑल इंडिया आयकॉन ज्याला आपण सातत्यानं पाहिलं. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव, उपसरपंच 11 स्टार कुडूस कॅप्टन. सात बॉलचा खेळ, 14 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल
शरीरापासून दूर खेळतोय, अतिरिक्त बाहेर राहतोय. यावेळेस वाईड आहे, कारण बाहेर त्या बाजूने निघताना तिथे वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या गुड्डू आपल्याला विनंती आहे मंचावर यायचं. 7 ग्रुप 1 मॅन शो अरमान सुसे, अफजान सुसे, साईम सुसे, नवाज लोनबाल, शिवाजी गवाले, सदानंद राऊत, अजगर लोनबाल, राजेंद्र जाधव, फजलुर रहमान, परवेज लोनबाल, सैफ लोनबाल, तौसफ भुरे, अयूब भुरे, जहीर सुसे, टिकू भाई, अयूब भुरे, जाहिर सुसे, फरहान सुसे, नाजिश लोनबाल, इम्रान, अकरम सुसे. शेवटचं षटक बाकी आहे आणि या 6 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर इथनं विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. तिला आणखी रंगतदार करण्याचा प्रयत्न इथे निश्चित असेल. यानंतर स्टार कुडूस आणि BS स्पोर्ट्स वारेट ज्यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. एक रंगतदार रोमहर्षक मुकाबला तो आपल्याला पाहायला मिळेल. BS स्पोर्ट्स या नावानं वारेटचा संघ आज घरच्या टीम बरोबर प्रथमेश पाहायला मिळतो. 6 बॉल अरमान सुसे, अफजान सुसे से गुजारिश है कि टेनिस क्रिकेट के सबसे बड़े खिलाड़ी एक मास्टर ब्लास्टर प्रथमेश ठाकरे इनकी इज्जत अफजाई करे. प्रथमेश ठाकरे या स्टार खेळाडूचं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रथमेश ठाकरे यांना सन्मानित करण्याची विनंती करतो मी अफजान सुसे यांना. घ्या, वेळ आहे तर पटकन करून घ्या. स्टार स्पोर्ट्स कुडूस, स्टार कुडूसचे कॅप्टन संपर्क साधायचा. पुढचा बॉल इथे बॉल चांगला होता, मात्र दिशा थोडीशी भरकटली. डाव्या स्टीवर निघाला. वाईटचा इशारा आलाय. अफजान सुसे यांच्या वतीनं प्रथमेश ठाकरे यांना सन्मानित केलं जाते. एक स्टार खेळाडू, ग्रामीण गावच्या मातीतला खेळाडू 7 समुद्रापलीकडे जातोय आणि नव्या पिढीचा आयकॉन बनतोय. प्रथमेश ठाकरे. राजेश सातवी यावेळेस बॉल उडवतोय, फेकून देतोय. डीजे थँक्यू. बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे 6 धावा. प्रथमेश ठाकरे यांचा सन्मान केला जातो. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. प्रथमेश ठाकरे मास्टर ब्लास्टर, तडाखेबंद असा गावच्या मातीतला खेळाडू. थँक्यू डीजे. त्याचबरोबर वाडा तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान सदस्य महेश जाधव यांना सुद्धा सन्मानित केलं जाते. एक स्टार खेळाडू आहे. जयभीम एक्सप्रेसच्या टोपण नावानं क्रिकेट जगतामध्ये ओळखलं जातंय. यावेळेस अरमान सुसे यांना विनंती की त्यांनी महेश जाधव यांना सन्मानित करावं. अरमान सुसे यांच्याकडनं महेंद्र जाधव, जयभीम एक्सप्रेस टेनिस क्रिकेटमधला वेगवान गोलंदाज याला अरमान सुसे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रायोजक यांच्या वतीनं सन्मानित करण्याची विनंती मी करतोय. तीन चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. महत्वाची मॅच आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. राजेश सातवी जो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बॉल 4 बनवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. नजीब लोनबाल आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अभि जाधव मल्हार बेवरेज यांच्याकडनं
प्रत्येक मॅरेथॉन मॅच करता 9 बॉटल्स 6 बॉटल्स तिथे कोल्ड्रिंक आपल्याला दिलं जाईल. आपल्या टीम करता ते असेल. जय मल्हार ब्रेवरेज यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षण झालंय तिथे शॉर्ट स्क्वेअर लाईक मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्यानं खूप चांगली फिल्डिंग केली. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि रन्स बनवायचे आहेत 3. मॅच रंगतदार आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि बघूया इथे ते चेसिंग कंपल्सरी केलं जाईल का. चांगला बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल कॅरी. एक चेंडू विजया करता 3 धावसंख्येची गरज. अन्वी स्पोर्ट्स कडनं आता मैदानामध्ये कोण येईल आणि या 3 धावा दाफलकावर लावल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. एक बॉल विजया करता 3 धावसंख्येची गरज. कोण विजयी होईल या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. 38 धावसंख्येचं लक्ष्य एवढं कठीण झालंय की आता एक चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. साईनाथ पष्टे, राजेश सातवी, सागर यासारखे दिग्गज तडाखेबंद हरहुन्नरी खेळाडू टीम मध्ये असताना वडवलीकरांनी काय अप्रतिम परफॉर्म केलाय. काबिले तारीफ. अभिलाष हे तुमचा टॉस आहे ना. कॅप्टन आले दोन्ही सर. यानंतर लगेच टॉस करून मॅच सुरू करणार आहेत. फक्त एक बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमर. आपल्या षटकातील शेवटचा बॉल. एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. वेदांत मैदानामध्ये आलाय. रंगतदार मॅचचा शेवटचा बॉल आणि इथे विजयी होतीये टीम AI स्पोर्ट्स वडवली. AI स्पोर्ट्स वडवली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. अप्रतिम गोलंदाजी करत असताना या मॅचला इथे जिंकलंय ते AI स्पोर्ट्स वडवलीनं. त्यांना विजयाच्या शुभेच्छा असतील. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग